Hello my dear students, welcome to the English video. Today we are going to learn activity number 25 bridge course of standard 7th subject English. Now look at the activity learning outcomes or competency statements. आता ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर the learner first understands, recites, enjoys and shares familiar songs, poems effectively. आता ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर तुम्ही समजून घेणार आहात, रिसाईट करणार आहात म्हणजे पुन्हा म्हणणार आहात, एन्जॉय करणार आहात, आनंद घेणार आहात त्या ॲक्टिव्हिटीचा, अँड शेअर्स फॅमिलियर सॉंग्स, आणि असेच फॅमिलियर सॉंग्स जे आहेत ते तुम्ही शेअर्स करणार आहात इतरांना. पोयम्स कविता अँड इफेक्टिवली, आणि कविता ही तुम्ही शिकणार आहात आणि त्याबरोबर त्या इफेक्टिवली तुम्ही त्या शिकणार आहात. सेकंड, टेल्स रायमिंग वर्ड्स, करेक्ट टाइम अँड ॲडमॅटिक पेअर्स. टेल्स रायमिंग वर्ड्स तुम्ही सांगणार आहात आणि त्याचबरोबर करेक्ट टाइम वेळ योग्य सांगणार आहात, अँड ॲडोमॅटिक पेअर्स आणि वाक्यप्रचारा युक्त जोड्या आहेत त्यासुद्धा तुम्ही सांगणार आहात. फर्स्ट, इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. पालकांच्यासाठी, शिक्षकांच्यासाठी आणि सुलभकांच्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. 1. रिसाईट द सॉन्ग विथ ॲक्शन, एक्सप्रेशन, करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड रिदम. आता योग्य उच्चारांमध्ये आणि योग्य रिधममध्ये, तालामध्ये ॲक्शन आणि हावभाव करत ही कविता म्हणायची आहे. सेकंड, आस्क स्टुडंट टू रिपीट आफ्टर यू विथ ॲक्शन. म्हणजे आपल्या नंतर, म्हणजे शिक्षकांच्या नंतर, पालकांच्या नंतर किंवा सुलभकांच्या नंतर विद्यार्थ्यांनी ती कविता रिपीट करायची आहे पुन्हा. 3. आस्क स्टुडंट्स टू रिसाईट द सॉन्ग विथ पियर्स, आणि आपल्या मित्राबरोबर, आपल्या जोडीदाराबरोबर ही विद्यार्थ्यांना कविता सांगायला शिक्षक सांगणार आहेत गायला. 4. एक्सप्लेन रायमिंग वर्ड्स अँड ॲडोमॅटिक फ्रेजेस फ्रॉम द पोयम. कवितेतून जे रायमिंग वर्ड्स आहेत, यमकांच्या जोड्या आणि वाक्यप्रचारयुक्त ज्या जोड्या आहेत त्या एक्सप्लेन करायला सांगायला इथं सांगणार आहेत शिक्षक. 5. आस्क स्टुडंट टू प्ले गेम्स ऑफ ॲडोमॅटिक फ्रेजेस अँड टेल टाईम, आणि शिक्षक मग विद्यार्थ्यांना ॲडोमॅटिक फ्रेजेसचा जो खेळ आहे तो खेळ खेळायला सांगणार आहेत आणि वेळ सांगायला सांगणार आहेत. नाव इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता विद्यार्थ्यांसाठी काय सूचना आहेत, काय दिलेल्या सूचना. लिसन अँड रिसाईट द पोयम, ऐका आणि कविता म्हणा किंवा हे जे सॉन्ग आहे ते म्हणा. विथ ॲक्शन विथ पियर्स, आपल्या विथ ॲक्शन कृतीसहित म्हणा आपल्या जोडीदाराबरोबर. टेल द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम, कवितेतून यमकांच्या जोड्या सांगा. 3. प्ले द गेम्स ऑफ ॲडोमॅटिक फ्रेजेस अँड मॅच पिक्चर्स टू टेल द टाईम. आता ॲडोमॅटिक फ्रेजेस वाक्यप्रचारयुक्त जोड्या सांगा खेळामधल्या, अँड मॅच पिक्चर्स टू टेल द टाईम, आणि वेळ सांगण्यासाठी चित्रांच्या जोड्या लावा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय सूचना दिलेली आहे. द टीचर रिसाईट द सॉन्ग विथ ॲक्शन, स्टँडर्ड 6 पोयम 3.1, व्हिडिओ लिंक ऑफ द सॉन्ग फ्रॉम दीक्षा ॲप. आता दीक्षा ॲपची लिंक त्या कवितेसंदर्भाची इथे दिलेली आहे, ती सुद्धा ओपन करून तुम्ही अभ्यास करू शकताय, कविता ऐकू शकताय. टीचर तुम्हाला सॉन्ग म्हणून दाखवतील विथ ॲक्शन, आणि विद्यार्थ्यांनी ती म्हणायची आहे. तुमच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकातील 3.1 ची कविता आहे टाईम. आता आपण कविता पाहणार आहोत. स्टँडर्ड 6 पोयम 3.1, पेज नंबर 54. इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 54 ही 3.1 टाईम पोयम आहे. बघा काय आहे पोयम. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, 60 and no more in it. How many minutes in an hour?
60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runneth. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. क्रिस्टिना रोसेटी यांनी लिहिलेली ही पोयम आहे, सॉन्ग आहे. तर तुम्ही हे सॉन्ग किंवा ही जी पोयम आहे हे तुम्ही विथ ॲक्शन गायची आहे आणि शिक्षकांना ती सेंड करायची आहे. आणि याच्यामध्ये आलेले जे आयडियोमॅटिक पेअर्स आहेत ते सुद्धा वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. स्टुडंट लिसन टू द सॉन्ग अँड रिसाइट विथ ॲक्शन आफ्टर टीचर. विद्यार्थी शिक्षकांच्या नंतर गीत म्हणतील आणि त्या पद्धतीने ते गातील विथ ॲक्शन कृतीसहित. देन सिंग इन पेअर्स आणि जोडीने ते गातील परत ते गीत. द टीचर, पॅरेंट, पियर विल से द फर्स्ट लाईन. आता टीचर, पॅरेंट किंवा जे पियर आपला जोडीदार जो आहे विल से द फर्स्ट लाईन, कवितेची पहिली ओळ म्हणतील. अँड द स्टुडंट विल से द सेकंड लाईन. आणि मग आपल्या जोडीदारानं पहिली ओळ म्हणली किंवा म्हटल्यानंतर किंवा शिक्षकांनी म्हटल्यानंतर किंवा पालकांनी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणजे विद्यार्थ्याने दुसरी ओळ म्हणायच्या त्या कवितेतली. दस दे विल कंटिन्यू टिल द एंड ऑफ द पोएम. अशा पद्धतीनं शेवटपर्यंत कविता ते म्हणतील. स्टुडंट विल प्ले द गेम्स ऑफ आयडियोमॅटिक फ्रेजेस अँड मॅच द पिक्चर्स टू टेल द टाइम. आता विद्यार्थी काय करतील, हा खेळ म्हणजेच आयडियोमॅटिक फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचारयुक्त जोड्यांचा खेळ खेळतील. अँड मॅच द पिक्चर टू टेल द टाइम आणि वेळ सांगण्यासाठी चित्रांच्या जोड्या लावतील. नाउ लुक ॲट द ॲक्टिव्हिटी नंबर 4, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो. जॉईन द वर्ड्स फ्रॉम ग्रुप ए अँड बी. ग्रुप ए आणि बी मधून जे शब्द आहेत ए मधला घ्यायचा आणि बी मधला घेऊन ते जॉईंट करायचे आहेत. टू मेक आयडियोमॅटिक पेअर्स. वाक्यप्रचारयुक्त जोड्या लावण्यासाठी तुम्ही काय करायचे आहेत तर या ए आणि बी ग्रुपमधून एक एक शब्द घेऊन ते जोडायचे आहेत. फर्स्ट चाइल्ड विल से अ वर्ड फ्रॉम ग्रुप ए. एक मुलगा काय करेल, ए ग्रुपमधला एक शब्द सांगेल. अनदर चाइल्ड विल से इट्स अ पेअरिंग वर्ड फ्रॉम ग्रुप बी. आणि त्या शब्दाशी जुळणारा शब्द दुसरा मुलगा ग्रुप बी मधून सांगेल आणि अशा पद्धतीने जोड्या लावल्या जातील. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा. आता ए ग्रुपमध्ये सन, वर्क, हिअर असे 3 शब्द दिलेले आहेत. ग्रुप बी मध्ये शॉवर, प्ले, स्पीक हे 3 शब्द दिलेले आहेत. आता उदाहरण दिलेलं आहे बघा. सन अँड शॉवर. अँड दोन्ही शब्द जोडलेले आहेत ग्रुप ए आणि बी मधले. सन अँड शॉवर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. ऐकणे आणि बोलणे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या आयडियोमॅटिक पेअर्स जोडायचे आहेत. आता अशीच ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं दिलेली आहे बघा. 5 प्रॅक्टिस. प्ले द गेम ऑफ आयडियोमॅटिक फ्रेजेस. आयडियोमॅटिक फ्रेजेस काय करायचे आहेत तुम्ही त्या जोडायचे आहेत. ॲज शो अबव इन सॉल्वड डेमो ॲक्टिव्हिटी. वर सोडवल्याप्रमाणेच आता खालील दिलेल्या टेबलमधून 2 टेबल दिलेले आहेत. त्या प्रत्येक टेबलमधून एक एक शब्द घेऊन तुम्ही आयडियोमॅटिक पेअर्स तयार करायच्या आहेत. डे, नाईट आहे बघा. इकडचा डे शब्द घेतलायचा डे अँड नाईट. लेफ्ट अँड राईट, मोर अँड लेस, नाव अँड देन, लाईफ अँड डेथ, सूनर अँड लॅटर. अशा पद्धतीनं हे कविता या आयडियोमॅटिक पेअर्स आपण जोडायचे आहेत.
या पद्धतीनं आपण ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. आता पुढची एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी घेण्यापूर्वी मी कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. रिदममध्ये तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. 7 एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलर ॲक्टिव्हिटी किंवा रिइन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटी. काय म्हणलेलं आहे? विच पिक्चर विल मॅच द फॉलोइंग टाईम. आता खालील दिलेले चित्र कोणत्या वेळेशी जुळतंय ते तुम्ही जोड्या लावायच्या चित्रांच्या आणि वेळेच्या. आता बघा इथं 4 चित्र दिले, त्याच्यामध्ये ते कवितेतील सगळी चित्र आहेत आणि या बाजूला इथं तुम्हाला वेळ दिलेली आहे. अ मिनिट, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, 60 सेकंड्स. ॲन आवर 60 मिनिट्स, 1 तास म्हणजे 60 मिनटं. अ डे, 1 दिवस म्हणजे 24 आवर्स, 24 तास. अ वीक मीन्स 7 डेज, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. अ मंथ मीन्स 4 वीक्स, 1 महिना म्हणजे 4 आठवडे. अ इयर मीन्स 12 मंथ्स, 1 वर्ष म्हणजे 12 महिने. ॲन एज, एक युग म्हणजे किती? 100 इयर्स, 100 वर्ष. आता अ मिनिट 60 सेकंड्स कुठल्या चित्राशी जुळेल? इथं दिलेलं आहे बघा चित्र. अ पिक्चर ऑफ अ क्लॉक. क्लॉकमध्ये सेकंड्स आहेत 60 सेकंड्स अँड मिनिट्स पण दाखवलेले आहेत. 1 मिनिटामध्ये 60 सेकंद. 12 वाजल्यापासून ते पुन्हा फिरून काटा 12 वाजेपर्यंत सेकंड काटा येतोय, ते 60 सेकंद होत आहेत आणि तिथं 1 मिनिट पण होतोय. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या जोड्या जुळवायच्या आहेत. नाव इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. रिसाइट द सॉन्ग विथ ॲक्शन, रेकॉर्ड इट अँड सेंड इट टू युअर टीचर. आता ही कविता तुम्ही गा, विथ ॲक्शनमध्ये गा, ती कृतीसहित ते रेकॉर्ड करा आणि तुमच्या टीचरांना सेंड करा. दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोड. आता दीक्षा ॲपमधील जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहण्यासाठी इथं त्याची लिंक दिलेली आहे, त्याचा उपयोग तुम्ही करायचा आहे. 10 माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. आज मी काय शिकलो ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये. आय एम एबल टू रिसाइट द सॉन्ग कॉन्फिडेंटली विथ ॲक्शन. कृतीसहित हे गीत म्हणायला मी शिकलो आत्मविश्वासानं. येस ऑर नो, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आय एम एबल टू टेल टाईम, वेळ सांगायला मी शिकलो. येस ऑर नो. आय एम एबल टू टेल रायमिंग वर्ड्स, मी यमकांच्या जोड्या सांगायला शिकलो. आय एम एबल टू टेल आयडियोमॅटिक फ्रेजेस. येस ऑर नो. आयडियोमॅटिक फ्रेजेस मी सांगायला शिकलो, म्हणजेच वाक्यप्रचारयुक्त जोड्या. तर अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी आपण 25 इथं अभ्यासलेली आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.